नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एकादशी विशेष अगदी सोप्या पद्धतीने शेंगदाणा क्रश चिक्की बनवतोय। तर ही चिक्की आपण शेंगदाण्याचा म्हणजे दाण्याचा कूट तयार करून बनवलेली आहे। बनवायला खूपच सोपी, खायला स्वादिष्ट, अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच मस्त खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी ही चिक्की तयार होते। तर चला कशी बनवायची ते बघूया। गॅसवर पॅन गरम करून किंवा कढई गरम करून त्यामध्ये 1 वाटी पूर्णपणे भरेल इतपत शेंगदाणे घेतलेले आहे। तर हे शेंगदाणे मध्यम आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे। तर शेंगदाणे भाजत असताना गॅस हा मध्यम ठेवायचा किंवा लो टू मीडियम फ्लेम ठेवायची। मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजू नका, नाहीतर मग ते फक्त वरतून साल निघते परंतु आतून कच्चेच राहतात। तर लो टू मीडियम किंवा मध्यम आचेवर चांगले साल निघेपर्यंत खरपूस असे भाजून घ्या, म्हणजे शेंगदाण्याची चिक्की सुद्धा छान खरपूस अशी तयार होते आणि खायला सुद्धा छान लागते। तर शेंगदाणे भाजून झाले, गॅस बंद करून प्लेट मध्ये काढून थंड करून त्यांची पूर्णपणे साल काढून घ्यायची। बघा, या ठिकाणी मी साल काढून घेतलेले आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण शेंगदाणे घालून हे शेंगदाणे संपूर्ण बारीक न करता अर्धवट असे मिक्सर चालू बंद करत जाडसर वाटून घ्यायचे आहे। पूर्णपणे ही जास्त बारीक अशी फाईन पेस्ट तयार करायची नाही। तर बघा, असे ओबडधोबडच वाटून घ्यायचे, याची चिक्की खूप मस्त तयार होते। तर या प्रकारेच वाटून घ्या। तर शेंगदाणा चिक्कीसाठी पाक तयार करण्याच्या अगोदरच या ठिकाणी पोलपाट आणि लाटण्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे यावरच आपल्याला चिक्की ही थापून घ्यायची आहे। त्यामुळे ही प्रोसेस अगोदरच तयार करून ठेवायची। तर बघा, पोलपाट आणि लाटण्याला मी व्यवस्थित तेल लावून ठेवलं। आता पाक तयार करायला घेऊ। तर या ठिकाणी गुळाचा वापर करून आपण ही चिक्की बनवत आहोत। त्यासाठी पॅन मध्ये 1 चमचा तूप घातलं। तर तूप घालणं हे ऑप्शनल आहे, परंतु तुपाने चिक्कीला छान अशी चकाकी येते। तर तूप 1 चमचा घातलं, चांगलं मेल्ट करून घेतलं आणि बारीक गॅसवर बघा, आता मी ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी पूर्णपणे बारीक किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे। तर पूर्ण वाटी चांगली भरून घेतलेली होती। तर ती तुपामध्ये घालून गूळ हा चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे। तर ही सर्व प्रोसेस बारीक गॅसवरच करा, म्हणजे गूळ हा करपत नाही आणि पाक सुद्धा चांगला तयार होतो, जसा हवा तसा बनतो। तर बघा, गूळ हा मी बारीक गॅसवर चांगला मेल्ट करून घेतला। तर चिक्की बनविण्यासाठी या ठिकाणी पाक हा थोडासा पाण्यामध्ये घालून चेक करून बघायचा। जर याची नरम गोळी तयार होत असेल तर तो आणखी 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचा। तर बघा, आता 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। बारीक गॅसवर छान असं हे शिजवून घेतलेलं आहे आणि गुळाला छान असा फेस आलेला आहे। तर आपण पाण्यात घालून चेक करून बघू। तर या ठिकाणी पाक हा थोडासा नरम वाटतोय, याची अशी लवचिक गोळी तयार झालेली आहे। त्यामुळे मी अजून 2 ते 3 मिनिटं हा शिजवून घेते, म्हणजे परफेक्ट असा पाक तयार होईल। तर बघा, पाण्यामध्ये पुन्हा मिश्रण घातलेलं आहे आणि आवाज तुम्ही बघू शकता। तर इतपत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, असा आवाज आला पाहिजे। तर समजायचं आपला पाक हा परफेक्ट तयार झालेला आहे। तर यामध्ये बघा, जे मिश्रण आपण शेंगदाण्याचं तयार करून घेतलेलं होतं ते सर्व घालायचं। गॅस हा आता बंद करायचा आणि गुळाच्या पाकामध्ये शेंगदाण्याचा कूट हा चांगला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा। तर ही प्रोसेस गॅस बंद करूनच करा, मिश्रण गरम असल्यामुळे ते चांगलं एकजीव होतं आणि मिश्रणाचा बघा असा गोळा तयार होतो। तर आता लगेच जे आपण पोलपाटाला तेलाने ग्रीस करून घेतलेलं होतं त्यावर हे मिश्रण घालायचं आणि लाटण्याच्या मदतीने चांगलं हे पसरवून घ्यायचं। तर मिश्रण गरम असतानाच हे पटकन करून घ्यायचं, नाहीतर मग थंड झाल्यानंतर ते पसरत नाही। तर बघा, हे मी असं सेट करत चांगलं पसरवून घेते। तर मिश्रण गरम असल्यामुळे हे चांगलं असं पसरलं जातं। थोडेसे क्रॅक पडत असतील तर त्या हाताने चांगलं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं। चिक्कीची लेयर ही मी थोडीशी जाडच ठेवलेली आहे आणि मिश्रण गरम असताना चाकूच्या मदतीने ज्या आकाराची आपल्याला चिक्की हवी त्या आकाराचे काप तयार करून घ्यायचे। तर मी या ठिकाणी चौकोनी आकारातच चिक्की ही तयार करून घेते। तर गुळाचा पाक तयार करत असताना यामध्ये तुम्ही आवडत असेल तर वेलची पावडर पाव चमचा घालू शकता। तर चिक्कीला काप देऊन झाल्यानंतर ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतरच ती काढायची।
तर बघा आता चिक्की पूर्णपणे मी थंड करून घेतली। बघा आता ही पूर्णपणे थंड झालेली आहे आणि पटकन अशी निघत सुद्धा आहे, अजिबात चिटकलेली नाही। बनवायला तर सोपीच आहे, खायला अगदी टेस्टी अशी ही लागते। ज्याप्रमाणे मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच ही खुसखुशीत अशी बनते, वयस्कर लोक सुद्धा ही खाऊ शकतात। तर बघा किती मस्त ही झालेली आहे। तर आपण तोडून बघूया। अगदी पटकन अलगद ही एका हाताने सुद्धा तुटली जाते, छान खुसखुशीत बनते आणि नरम सुद्धा राहते, अजिबात कडक बनत नाही। तयार होणारी चिक्की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही महिनाभर चांगली स्टोअर करून ठेवू शकता। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही शेंगदाण्याची क्रश चिक्की हे कमेंट मध्ये नक्की सांगा। आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।